जो कुणाल ची जी व्हिडिओ व्हायरल झालेली आहे की त्याने आत्महत्या केली, वडिलांना पण ओढलं, आई पण त्याच्यामध्ये उडी मारून गेली. त्यांचा खरंच परिवार एवढा दुर्दैवी मृत्यू त्यांना आलेला आहे तो आणि परिवार संपलेला आहे. खूपच अशी वाईट गोष्ट घडलेली आहे ती की तसा प्रसंग कोणाच्याच आयुष्यात नाही आला पाहिजे. पण विषय त्या मुलाबरोबर अजिबात आयफोनचा नव्हता, कारण एक सरपंच गावातला तिथे उभा होता आणि तो हेच बोलत होता की माझ्याकडे एवढा साधा फोन आहे, मी गावचा सरपंच असल्यावरही, आणि तुझ्याकडे एवढा मोठा आयफोन आहे आणि तरी तू हा पाऊल उचलतोय. तुला कसल्या सगळ्या सुख सुविधा मिळालेल्या आहेत, तुला आईबापांनी कशाची कमी केली आहे. पण त्यांच्या परिवारामध्येही डिप्रेशनचा पाऊल उचलेपर्यंत, डिप्रेशनमध्ये जाईपर्यंत काही लोक त्यांच्याही आयुष्यात होते. परिवार पहिलेच टेन्शनमध्ये होता आणि भरपूर घरगुती अशा काही गोष्टी होत्या की घरातला माहोल खराब होता. त्याच्यामुळे हा पाऊल आणि हा माहोल जमा झाला होता आणि परिवाराला आज मृत्युमुखी जावे लागले. म्हणून त्या मुलालाही असं नाव ठेवत बसू नका की त्याने आयफोनची डिमांड केली म्हणून तो गेला. फक्त मीडियावाल्यांनी सरपंचाचं बोलणं ऐकलं आणि आयफोनचाच विषय त्यांनी फैलवून टाकला. त्याच्यामुळे तो विषय नव्हता. मुलगा अगोदरच पहिलेपासून डिप्रेशनमध्ये होता. आणि मी प्रत्येक परिवाराला आणि अशा मुलांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की एक अशी वेळ असते की आपण त्या वेळेची वाट बघायची असते, ती वेळ आपल्याकडे नक्की येते आणि प्रत्येकाला तो मौका मिळतो तसं जीवन जगण्याचा. ते जीवन जगून दाखवा. अशा त्रास देणाऱ्या लोकांना, आपल्याला डिप्रेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना, ह्या स्टेपपर्यंत पोहोचवणाऱ्यांना त्यांच्यासाठी जगा. त्यांना असा दिवस उगवून दाखवा, त्यांना असं जगवून दाखवा की त्यांनी आपली वेळ मागितली पाहिजे, एवढी आपली वेळ किमतीची करून दाखवा आणि ती वेळ आपली बनते. हा मौका सगळ्यांना भेटतो, कारण जसा सूर्य आज उगवतोय, सकाळी संध्याकाळी मावळतो जातं. ह्या सगळ्या गोष्टी सृष्टीने आपल्याला समजवलेल्या आहेत. जशी आत्ताची ही घडी आहे ही अशीच राहणार नाही, निघून जाणार आहे. फक्त हे असे माणसं जे असतात त्रास देणारे, मृत्युमुखी जाईपर्यंत आपल्याला उस्कवणारे आणि आपल्याला डिप्रेशनपर्यंत पोहोचवणारे, असे लोक फक्त लक्षात राहू द्या आणि त्यांच्यामधून आपण शिकायचं आहे हे की आपल्याला जीवन जगायचं आहे. एक चांगली वेळ निर्माण करायची आहे स्वतःसाठी आणि त्या वेळेतून त्यांना ते उत्तर द्यायचं आहे की तुम्ही किती कमी लेखलं होतं.